मंदिर वही बनाएंगे। अरे बाबरी पाडली तेव्हा शेपट्या घालून पळालेली तुमची अवलादी, हा म्हणजे अंगावर काय आलं तर शेपट्या घालायच्या. ते सगळं गंडांतर होतं ते शिवसेना प्रमुखाने अंगावर घेतलं होतं. म्हणजे सगळे पळाले होते. एक सुद्धा भाजप आज 56 वाली छाती इंच काय 56 इंचाची छातीवाले नामोनिशाण नव्हतं कुठे. मग एक कोणतरी भाजपवाला बोलला होता हे आमचं नाहीच. कसं असणार तुमचं? कारण शौर्य गाजवणं भाजपवाल्याचं कामच नाही. शौर्य आणि भाजप हे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत. आणि शिवसेना प्रमुख गरजले होते की जर हे माझ्या शिवसैनिकांनी केलं असेल तर त्यांचा मला गर्व आहे. म्हणजे पाडण्याचं असं त्यांच्या मते, कारण आडवाणी असतील अटलजी असतील, ये अच्छा नहीं हुआ, ये बुरा हुआ, ये काला दिन था, ते सगळं पाप तुम्ही आमच्या माथी टाकलं. आणि राम मंदिर उभारणीचं जे राम मंदिर यांनी उभारलंच नाही, कोर्टाच्या निर्देशाने उभारलं गेलं, त्याचं श्रेय घ्यायला मात्र टिकोजीराव तिकडे. पण त्या राम मंदिरासाठी सुद्धा अनेक कारसेवकांनी रक्त सांडलेलं आहे, जीव दिलेले आहेत, जीव गमावलेले आहेत, दंगली घडलेल्या आहेत, अनेक जणांवरती पोलिसांच्या केसेस झालेल्या आहेत. मंदिर वही बनाएंगे, मंदिर वही बनाएंगे. मग शिलापूजन झालं, त्याच्यात सुद्धा शिवसेना प्रमुख, शिवसेना म्हणजे आता जे म्हणतात ना मी फिरलो नाही, तेव्हा शिवसेना प्रमुख जर फिरले नसते तर भाजपला गावातल्या काळ्या कुत्र्याने विचारलं नसतं.